महात्मा फुले राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा. तर या स्पर्धेसाठी मी निवडलेला विषय आहे अंधश्रद्धा, अन्याय आणि अज्ञानाविरोधामध्ये महात्मा फुलेंचा लढा. अतिशय चांगला विषय आहे आणि ही स्पर्धा आयोजित करण्यामागे ज्यांची मेहनत आहे ते सर्व आयोजक, आदरणीय परीक्षक, सर्व स्पर्धक आणि सर्व दर्शकांना माझा जय ज्योती, जय क्रांती, जय संविधान. तर या स्पर्धेसाठी माझं मत व्यक्त करत असताना अंधश्रद्धा, अन्याय आणि अज्ञानाविरोधात महात्मा फुलेंचा लढा. तर अंधश्रद्धा म्हणजे काय की जी सदसद विवेक बुद्धीला अनुसरण होत नाही, ज्याच्यामध्ये चिकित्सा अजिबात केल्या जात नाही, मानवी हित अजिबात, मानवी हक्क अजिबात त्याच्यामध्ये लक्षात घेतल्या जात नाही, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अभाव असतो, त्याला म्हटलं गेलं अंधश्रद्धा. आता अन्याय, जे न्याय नाही ते अन्याय. म्हणजे न्याय काय की म्हणजे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुलेंनी जे सत्यशोधक समाजामध्ये सांगितलेलं आहे त्यामध्ये महत्वाचा जो मुद्दा की आपण सर्व परमेश्वराची लेकरे आहोत, निर्मिक एकच, आपल्या सर्वांना निर्माण करणारे एकच आहे. आणि मग असा जर तो परमेश्वर एकच, आपण सर्व समान असत, एकासोबत एक न्याय, दुसऱ्यासोबत दुसरा न्याय का? म्हणजे स्त्री सोबत किंवा अनेक वंचितासोबत अन्याय होत होता का? त्यांना सार्वजनिक विरोध पाणी भरू दिलं जात नव्हतं, त्यांना शिक्षण दिलं जात नव्हतं, मुख्य प्रवाहापासून वंचित केलं जात होतं, याला म्हणते अन्याय. आणि यानंतर तिसरा जो मुद्दा आहे तो अज्ञान. अज्ञान म्हणजे निरक्षरपणा, सहज असं आपण निरक्षरपणा. पण निरक्षरपणा एवढंच होत नाही, बरेच आज जर आपण सोशल मीडिया तिकडं पाहिलं ना, खूप उच्च शिक्षित लोक सुद्धा एवढ्या अंधश्रद्धा आहे त्यांच्यामध्ये किंवा एवढं म्हणजे हे आहे की ते सज्ञान आहे असं आपण म्हणायला आपल्याला असं वाटतं का ते कसे काय सज्ञान, तर अज्ञान. तर या तीनही गोष्टी, या तीनही अविरोधात, म्हणजे तीन हे जे आहे ना नकारात्मक आहे. म्हणजे मराठी भाषेमध्ये बहुतेक काय होतं माहिती का, जर सुरुवातीला तर नकारात्मक शब्द होतो, जसं श्रद्धेच्या विरुद्ध अंधश्रद्धा, न्यायाच्या विरुद्ध अन्याय आणि ज्ञानाच्या विरोधात अज्ञान, असं आहे. तर पहा, या तीन विरोधात महात्मा फुले, तीन अविरोधामध्ये महात्मा फुलेंनी जो लढा दिला तो आपण थोडक्यात समजून घेऊया. तर अंधश्रद्धा त्यावेळेस कोणती होती? खूप त्यानंतर, म्हणजे स्त्रीला शिक्षण घेतलं नाही पाहिजे, त्याच्यासाठी कुठल्या तरी बुरसटलेल्या प्रथांना समोर केल्या गेलं होतं आणि हे लोकांच्या डोक्यात भरवलं होतं. ही अंधश्रद्धा आहे. मग या त्याचप्रमाणे म्हणजे मध्यस्थ कोणतरी असावा लागतो, आपल्याला परमेश्वर सरळ भेटत नाही, मग कोणतरी मध्यस्थ असावा लागतो, असं लोकांच्या डोक्यात भरवलं. आणि हे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुलेंनी तृतीय रत्न नाटकाच्या माध्यमातून लोकांना समजून दिलं की मध्यस्थामार्फत लोकांची निवडणूक कशी होते. त्याचप्रमाणे सत्यशोधक समाजाच्या मध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की परमेश्वर आणि आपण याच्यात कोणी मध्यस्थाची गरज नाही, आपण सर्व सारखेच आहोत, हे त्यांनी सांगितलं. सत्यशोधक समाजाचे जो 24 सप्टेंबर 1873 मध्ये त्यांनी स्थापन तृतीय रत्न नाटक 1855 मध्ये त्यांनी लिहिलं आणि ते लोकांसमोर दाखवलं आणि लोकांच्या एकदम डोक्यात प्रकाश पडला का आपली अशी फसवणूक होते. तर ही झाली अंधश्रद्धा. तर यानंतर अन्याय. आता अन्याय, ज्याच्याकडे अंधश्रद्धा आणि अज्ञान असेल त्याची जास्तीत जास्त फसवणूक होण्याचा, अन्याय होण्याचा संभव असतो, कारण त्याला कळतच ना की नेमकं आपल्यासोबत होतं आणि आपण कोण आहोत. आपण म्हणजे काहीतरी नगण्य असं त्याला वाटतं, त्याच्यामुळे तो सहन करत जातो. आणि जेव्हा तर अन्याय, तर बहुजन वंचितासोबत, स्त्रीसोबत आणि समाजातल्या बऱ्याच समाज घटकासोबत अन्याय होत होता. म्हणजे इतकंच का, मूलभूत सुविधा सुद्धा त्यांना नाकारण्यात येत होत्या. सार्वजनिक विहिरीवर पाणी भरू न द्या, पाणी मूलभूत सुविधा, ती जर माणसाला मिळाली नाही, माणूस जिवंत राहील का? शिक्षण, स्त्री म्हणजे घराचा मुख्य घटक आहे. एक स्त्री शिकली तर घर आजूबाजू म्हणजे 2-4 घर शिकवते. त्या स्त्रीला जर शिक्षणापासून वंचित करण्यात आलं तर तो तिच्यावरच नाही तर संबंध समाजावर अन्याय, देशावर अन्याय, त्या संस्कृतीवर अन्याय. तर असा अन्याय होता. या अन्यायाच्या विरोधात महात्मा फुलेंनी संघटितपणे लढण्याचं ठरवलं आणि तो त्यांचा संघटितपणाचा जो निर्णय होता तो 1848 मध्ये दिसून आला. 1848 मध्ये त्यांनी पुण्याच्या भिलेवाड्यामध्ये मुलींची पहिली शाळा स्थापन केली आणि त्याच्यासाठी त्यांनी काय केलं, घरून सुरुवात केली, घरून साक्षरता. म्हणून त्यांना बोलके नाही, करते सुधारक असं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामगीतेमध्ये म्हणतात की लाख बोलक्या हुनी थोर, एकची माझा कर्तबगार, हे वचन पावन सुंदर, गाव सुधारावे कार्याने. राष्ट्रसंतांनी म्हटलेलं आहे की करते सुधारक होते. त्यांनी स्वतःच्या पत्नीला म्हणजे क्रांतिज्योती सावित्रीबाईंना शिकवल्यानंतर त्यांनी इतर मुलींना त्यांना काय काय त्रास करावा लागला ते साऱ्या जगाला माहिती आहे. आणि हा होता त्यांचा लढा अन्यायाच्या विरोधामध्ये. स्त्रीला शिक्षण घेऊ न देण्याचे ते प्रयत्न होते, त्यांनी असे हाणून पाडले. अशा पद्धतीने संघटितपणे सर्वांना एकत्र करून शाळेच्या माध्यमातून, एका चांगल्या व्यवस्थेच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न, हा असा त्यांचा लढा होता. आणि
1848 मध्येच नाही तर 1851, 52, 55 मध्ये त्यांनी अशा अनेक कितीतरी वंचितासाठी अपेक्षितासाठी शाळा काढल्या. स्त्रीसाठी प्रौढ शाळेची सुरुवात त्यांनी केली, रात्रशाळा. आणि यानंतर अज्ञानाविरुद्ध जो त्यांचा लढा होता तर तो एवढा मोठा होता, म्हणजे एवढा घराघरापर्यंत पोहोचला की जे शाळेच्या माध्यमातून तर त्यांनी केलं, परंतु ह्या शाळा जास्तीत जास्त प्रमाणात काढण्यात यावी. आणि त्यांचा जो शिक्षणासाठीचा जो लढा होता ज्यावेळेस म्हणजे 1848ची शाळा किंवा 1882 मध्ये त्यांनी जे हंटर आयोगाला जे निवेदन दिलं ना, त्याचं प्रतिबिंब आपल्या भारताच्या राज्यघटनेत पडलेलं दिसून येते. म्हणजे हंटर आयोगाला 1882 म्हणजे हंटर आयोग जे आले होते आपल्या भारतामध्ये भारताच्या शिक्षण पद्धतीची पाहणी करण्यासाठी सुधारणा म्हणजे त्यांना लोकांनी निवेदन दिले. तर त्यामध्ये महात्मा फुले यांनी 1882 मध्ये हंटर आयोगाला निवेदन दिलं. त्या निवेदनामध्ये भरपूर मुद्दे, थोडक्यात जर सांगायचं झालं, पहिला त्यांचा मुद्दा होता, त्या मुद्द्याचं सरळ प्रतिबिंब आपल्या भारताच्या राज्यघटनेच्या आर्टिकल नंबर 21 मध्ये पडले दिसून येते. पहिला त्यांचा मुद्दा तो असा होता की 12 वर्षापर्यंतच्या मुलांना सक्तीचं प्राथमिक शिक्षण दिलं गेलं पाहिजे. प्राथमिक शाळांची संख्या वाढवली पाहिजे. सेस फंडापैकी अर्ध्यापेक्षा जास्त रक्कम मुलांच्या प्राथमिक शिक्षणावर खर्च झाला पाहिजे. विद्यार्थ्यांना म्हणजे शिष्यवृत्त्या दिल्या पाहिजे, बक्षिसं सुद्धा दिल्या पाहिजे, जेणेकरून त्यांच्या उत्साहावर त्यांना प्रोत्साहन मिळेल. त्याचप्रमाणे शिक्षकांना वेतन वाढवलं पाहिजे. महात्मा फुले तेव्हा सुचवलं शिक्षकाचं वेतन वाढवलं पाहिजे. आणि जे शहरी शाळेमध्ये जे शिक्षक शिकवतात त्यांना 15 रुपयापेक्षा जास्त वेतन दिलं पाहिजे. त्याचप्रमाणे नगरपालिकांनी प्राथमिक शाळांची म्हणजे प्राथमिक शाळा निर्माण केल्या पाहिजे. त्याचप्रमाणे शिक्षण खात्याने हे शिक्षण म्हणजे प्राथमिक शाळा शिक्षण खात्याने सरळ आपल्या अखत्यारीत घेतलं. यासारख्या अनेक सूत्रा त्यांनी सुचवलेल्या. तर यानंतर सुद्धा आपल्या इतक्या कमी वेळात बोलू शकेल, यानंतर सुद्धा आपल्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करणार आहे. जय हिंद, जय भारत, जय ज्योती, जय क्रांती.